क्रैब देख सकते हैं आप लोग। इसका साइज देखिए। नमस्कार मित्रांनो, अस्सलाम वालेकुम दोस्तों, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फिशिंग हंटर्स इंडियामध्ये। तर पोचलोय मित्रांनो मी गडिंग्लजला केआर फिश हंटर यांच्याकडं। तर सुरुवात करूयात आपण खेकड्यांच्या व्हिडिओपासून। तर आज आपण बनवणार आहे खेकडे पकडून भन्नाट अशी खेकड्याची रेसिपी। तो खेकडा रस्सा बघायला विसरू नका। तर बघू आपण किती खेकडे आपल्याला भेटतात। तर आपण आहे गावामधल्या एरियामध्ये, तर इकडचे जे छोटे छोटे वडे वाहतात त्या वड्यांमध्ये आपण प्रयत्न करणार आहेत खेकडे पकडायचं। यामध्ये आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं साधन नाही आहे, म्हणजेच ट्रॅप वगैरे ह्या सिस्टम नाही आहे। तर एकदम बेसिक पद्धत आहे आणि एक युनिक पद्धत आहे। बघूया आपण कशा पद्धतीने खेकडे बाहेर ओढतो आणि किती खेकडे आपल्याला लागतात आणि याची रेसिपी पूर्ण नक्कीच बघा मित्रांनो। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला खेकडे शोधायचे आहेत। ते आपल्याला कुठे भेटतील? तर आपण इकडनं शेतीमधून हा वडा जो आहे शोधायचा प्रयत्न करतोय मित्रांनो। करणने लोखंडाचा एक तुकडा घेतला आहे, म्हणजेच एक बेरिंग घेतली आहे आणि त्याला बांधलं आहे एका दोरीने, आणि त्याच्यावर असं आपण बकऱ्याची जी आतडी आहे ती अशी गुंडाळून घेतो आणि गाठी मारतोय। तुम्ही बघू शकता, ही एक वेगळीच पद्धत आहे मित्रांनो। खेकड्याला आपण हे खाऊ घालायचं आहे आणि खेकडा याला आपल्या दोन्ही नांग्यामध्ये घेऊन खायचा प्रयत्न करेल। तर त्यावेळेस आपण त्याला वड घ्यायची असते। तर ही पद्धतसुद्धा आपण जाणून घेऊयाच की कशा पद्धतीने ह्याच्यावरती खेकडे बाहेर काढले जातात। मित्रांनो, इथे आपल्याला काही घावलं नाही। आता आपण जागा चेंज करतोय, जागा बदली करतोय। फायनली मित्रांनो जागा भेटली आणि खेकडे पकडायला सुरुवात झाली। मित्रांनो, खेकडा बाहेर काढण्यासाठी आपण लाकडाचा उपयोग करतोय, अलगदपणे आपण बाहेर घेतोय। ते आपण बघू शकता या क्लिपमध्ये। पकड पकड पकड, नांगाने धर। नांगाच नाही त्याला, नांगाच नाही खेकड्याला। तुम्ही काढू त्याला वर बैठो काय? ए नवीन नांगा आला त्याला दोन्ही। ये देखो दोस्तों, बिना नांगे का खेकडा। मित्रांनो, खेकडा जेव्हा आतडी खायला येतोय तेव्हा चाल होते, दोरी अशी मागे पुढे सरकते। तर खेकडा चारा खायचा प्रयत्न करतोय आणि तेव्हाच आपण बाहेर काढून घेतोय। पकड़ो, पाटे में तो जूम करे। सो ये गाइस क्रैब हंटिंग। तो काफ़ी देर बाद में जो नदी के अंदर जो वड़े बहते हुए गए हैं वो बहते हुए गए हैं। तो हम एक एक वड़ा जो है नदी का, जहाँ पे पानी मिल रहा है, हम उसमें कोशिश कर रहे थे और फाइनली बैक टू बैक अब जो है क्रैब लगने शुरू हो चुके हैं। तो ये कुछ इस तरह से साइज है। लहान खेकडा पडलेला। पकड 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 पकड, कसलं रे काय? चालू करतो पाडलं गवडं। थांब नाही थांब। तो अभी तक गाइस कितने केकड़े मिले? 7 है। 7 क्रैब। मित्रांनो, परत एक खेकडा मिळालेला आहे। त्याचा काय विषय नाही, हे जाईल ना कुठे। दोन दोन एकदम एकदम दोन मिळालेले आहेत खेकडे मित्रांनो।
मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बकऱ्याची आतडी लावली आणि लोखंडाचा उपयोग करून त्याला दोरीने बांधून फेकून आणि मग खेकडे बाहेर ओढलेत, हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आता वेळ झाली मित्रांनो खेकड्याची रेसिपी बनवायची. चला रेसिपी बनवूया. तर हे क्रॅबचा मेंदू आहे मित्रांनो, बघू शकता. हा खेकड्याचा मेंदू आणि हे बाकीचं अशा पद्धतीने हा पेटा असतो. ही अशा प्रकारे स्वच्छता केली जाते आणि हा निघालेला कचरा. मित्रांनो, खेकड्याचा जो मेंदू आहे तो मेंदू काढायची पद्धत आपण बघूयात. आता खेकडा स्वच्छ कसा करायचा हे तर बघितलं आपण. आता त्या खेकड्याचा मेंदू कशा प्रकारे काढावा हे बघूया. हे जे पिवळसर असतं हे मेंदू असतो, बरोबर. तर हा कुठल्या भागात असतो खेकड्याच्या ते दाखवा पहिले. तर हा खेकड्याचा भाग आहे. इकडं खेकड्याला मेंदू असतो, हे बघू शकता तुम्ही. हा हे येलो, हे पिवळसर जे दिसते हे खेकड्याचा मेंदू आहे. तर हे आपल्याला काढायचं आहे आणि ते काढायसाठी आपण खेकड्याचाच नांगा यूज करणार आहोत. येलो आलं ते तर अशा प्रकारे मित्रांनो स्वच्छ खेकडे जे आहे धुवून घेतलेले आहे. स्वच्छतेचे पूर्ण मार्क्स भेटले पाहिजे, एकदम क्लीन. एकदम पांढरा शुभ्र तुम्ही बघू शकता. आता क्रॅब जे आहे मित्रांनो आपल्याला थोडे थोडे ठेचून घ्यायचे ते अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण जे खेकडे आहेत ते ठेचून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही.
तर मित्रांनो आता आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहेत. हा जो क्रॅब आपण ठेचलेला आहे हे मिक्सरमध्ये ग्राइंड होणार आहेत. तर हे अशा पद्धतीने मित्रांनो ग्राइंड झालेलं आहे पूर्ण मिक्सरमध्ये. हे अशा पद्धतीने आणि ही अशा पद्धतीची पूर्ण ग्रेव्ही तयार झालेली मित्रांनो. मित्रांनो हे पूर्ण ग्राइंड करून झालेलं आहे. पूर्ण ऑल क्रॅब सगळे खेकडे जे आहे ग्राइंड करून झालेले आहेत. आता हे आपण काय करणार आहेत, ह्याच्यामध्ये ही चाळणी आहे यात चाळून घेणार आहे आणि यातली जी खर आहे ती बाजूला काढणार आहे. हे अशा पद्धतीने चाळण करून पूर्ण जी खर आहे क्रॅबची खेकड्याची ती आपण बाजूला काढणार आहे. आणि हे जे मेन जे आहे हा आपल्याला वापरण्यात येणार आहे रस्स्यामध्ये. टाका खूप मस्ती की है, खेकडे पकडे बडे बडे. हे मित्रांनो पूर्ण खेकड्याचं हे टर्फल आहे. हे वेस्टेज मटेरियल बघू शकता तुम्ही. ही पूर्ण खर अशा पद्धतीने हे आपण बाजूला काढून घेतोय. आणि हा पूर्ण भाग जो आहे ही पूर्ण जी ग्रेव्ही आहे ती या रस्स्यामध्ये यूज होणार आहे. ही घरची लाल तिखट कोल्हापुरी मसाला चटणी. थोडं गरजेनुसार आपण या ग्रेव्हीमध्ये पाणी टाकूयात मित्रांनो. जी आपण चाळण करून घेतली क्रॅबची. हा जो खेकड्याचा सूप आहे मित्रांनो याला पूर्ण रेडी व्हायला अजून तरी अर्धा तास तरी लागेल. तर आपल्याला कंटिन्यू जे आहे हे मॅरिनेशन करावं लागणार आहे चालत्या गॅसवरती. हा जो चमचा दिसतोय फिरवायचा पातेल्यामध्ये हे बंद करायचा नाही. एक चवदार रेसिपीसाठी थोडी मेहनत आपल्याला घ्यावीच लागेल मित्रांनो. मित्रांनो बघू शकता मस्तपैकी असा रस्सा उकळीला आलेला आहे आणि ही तर्री बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट
25 मिनिटं कंप्लीट झालेले आहे. खूपच जबरदस्त रेसिपी अशी बघाय आपल्याला भेटली आज मित्रांनो. तर करूया याला टेस्ट करून सुद्धा बघू की कसा हा रस्सा झालेला आहे. क्रॅब रस्सा, खेकड्याचा रस्सा कशा पद्धतीने बनवायचा हा पूर्ण व्हिडिओ होता, हा पूर्ण प्रोसेस होता. एक नंबर. कसा बनले कारण टेस्ट कसं वाटतंय तुला? एक नंबर, एक नंबर. दोस्तों ये क्रैब देख सकते हैं आप लोग, इसका साइज देखिए, ½ kg के आसपास रहेगा. और इसका जो हाथ है, हाथ का जो नांगा है ना, ये देखिए, और मेरी हथेली देखिए. शायद ही कभी इतना बड़ा क्रैब जो है आप लोगों ने देखा होगा. ये रिवर क्रैब है गाइस, नदी का केकड़ा है. इसका साइज देखिए आप लोग, तबीयत खुश हो जाएगी भाई, बहुत जबरदस्त. बहुत बिग साइज आहे, बहुत बिग साइज. पाठीवरनच समजून येतोय. बिग साइज क्रॅब, बिग साइज, किंग साइज क्रॅब. बुलडोजर साइज क्रॅब. हो नको